हिंदू समाजातील घाण आणि गाळही तुम्ही पावड्याने, सोन्याच्या पावड्याने जे एकसारखे ओढीत आहात ते एवढ्याचसाठी की सूज्ञ शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हास त्या घाणीच्या आणि गाळाच्या उपयोगाची माहिती आहे की जर त्यांचे खत शास्त्रीय रीतीने उपयोजले तर जीवनात धान्याच्या सोनेरी कणसांनी तुमची शेती पुढील वर्षाच्या धान्यातून डवडवून डोलू लागेल. आणि हेच सामाजिक तत्त्व ध्यानात ठेवून नीच असो, चोर असो, लुच्चा असो, अज्ञ असो, पण हिंदू म्हटला की तो परधर्मात जाऊ द्यावायचा नाही आणि गेला असला तर तो परत शुद्ध करून हिंदू समाजात समाविष्ट करून घ्यावायचा म्हणून शुद्धीकरणाची आमची सेना झटत आहे. कारण चोर जरी असला तरी हिंदू चोर हा मुसलमान चोराहून हिंदू संस्कृतीच कमी हानिकारक आहे. हिंदू चोर नुसती चोरीच करील, पण केवळ देऊळ म्हणून फोडणार नाही, मूर्ती तोडणार नाही किंवा वेद जाळणार नाही. मुसलमान चोर चोरी तर करीलच, पण जाता जाता देवमूर्तीचा उच्छेद करून आणि शक्य तर एखाद्या तरी काफराच्या डोक्यात तो काफर म्हणूनच सोटा घालून स्वर्गात त्या चोरीचे पापक्षालन होण्यापुरते रक्त सांडण्यास कमी करणार नाही. हा फरक सदोदित संभवनीय म्हणून ध्यानात ठेवला पाहिजे. एवढ्यासाठी देखील चोरी सुटत नसेल, मद्य सुटत नसेल, लोभ सुटत नसेल तरी चिंता नाही, पण तरीही हिंदुत्व सोडू नकोस. तू हिंदूंचा हिंदू राहा. म्हणून पतिताचे मन वळवणे हिंदू संस्कृतीच्या आणि जातीय जीवनाच्या दृष्टीने अवश्य आहे हे सिद्ध होते. परंतु शुद्धीकरणाची चळवळ चोरापोरातही का चालू ठेवली पाहिजे याच दुसऱ्यावरील कारणाहूनही अत्यंत महत्त्वाचे आणखी एक समर्पक कारण आहे. चोरी सोडलीच तर उत्तमच, पण ती सुटत नसेल तर निदान हिंदू चोर होऊन तरी राहा. कारण चोरी न सोडणे हे पाप असले तरी हिंदू न राहणे हे त्या पापाहून शतपट घोर असे राष्ट्रीय आणि सामाजिक पाप आहे. नैतिक तर आहेच आहे, ते तरी निदान करू नकोस असे प्रत्येक मनुष्याला, मग तो कितीही टाकाऊ का असेना, आपण हिंदूंनी सांगितलंच पाहिजे. त्यासाठी झटले पाहिजे. कारण असेच टाकाऊ बांधव आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वतःच्या पावित्र्याच्या घमेंडीत परधर्मात प्रतिपिढीस जाऊ दिले. मला काय त्यांचे, ज्यांचा धर्म त्यांच्यापाशी तो कवडी मोलच आहे, जाईना का, अशा अतिशहाण्या आत्मघातकी समजुतीने जाऊ दिले. आणि परिणाम काय झाला पहा. त्या एकेका टाकाऊ मनुष्यास परधर्मात टाकल्याने आज 100 वर्षानंतर त्यांच्या बीजापासून हिंदू धर्माचे, संस्कृतीचे आणि समाजाचे शेकडो कट्टे शत्रू उत्पन्न झाले. औरंगजेब एका रजपूत बाईच्याच अशा पतित टाकाऊ कुशीत उत्पन्न झाला होता. मलबारचे हे मोपले अर्धे अधिक रक्तमांस बीजाचे मूळच्या हिंदूंचे वंशज, पण त्यांना आता आपली आई कोण त्याची ओळख उरली आहे काय? हा भयंकर फरक केवळ त्या मूळ हिंदूंची शेंडी बळाने कापून दाढी ठेवणाऱ्या मुसलमानी मौलवींच्या त्या पोरखेळांचाच परिणाम होय. थोरांचे पोरखेळ इतदर्थ नावाने का होईना, परंतु कितीही नीच किंवा निरुपयोगी जरी झाला तरी त्याला हिंदुत्वाच्या कक्षेत ठेवण्यासाठी किंवा आणण्यासाठी झटलेच पाहिजे. जो पोरखेळ न खेळल्याने आज हिंदू संस्कृतीवर मारक आघात करणारे मलबारचे दंगे ठिकठिकाणी उत्पन्न होऊ शकले, तो पोरखेळ, तो दाढी मुंडून शेंडी ठेवण्याचा, मुसलमान व ख्रिश्चन नाव बदलून हिंदू नाव ठेवण्याचा, किंवा नुसते तुळशीपत्र देऊन तू हिंदू झालास ना म्हणून त्याची स्वीकृती द्यावायचा तो पोरखेळ आता थोरांनी देखील खेळलाच पाहिजे. नीचास, दंडितास, पाप्यास त्यांच्यासाठी नसले तरी त्यांची संतती हिंदुत्वास मुकू नये म्हणून तरी हिंदू समाजात समाविष्ट करून घेण्यासाठी झटलेच पाहिजे. केवळ सामाजिक दृष्टीनेही झटले पाहिजे, पारलौकिक दृष्टीने तर पाहिजेच पाहिजे. आणि कोणी सांगावे त्या तुमच्या अहंमन्य आढ्यतेस पापी आणि नृशंस वाटणाऱ्या हत्यारे चोरा पोरातूनच पुढे एखादा वाल्मिकीही कशावरून निपजणार नसेल. हिंदूस आणि जगास रामायण अशाच एका टाकाऊ हत्यारे चोरानेच उपायन म्हणून दिलेले आहे. म्हणून त्यांना उलटे सुलटे पण रामनाम जपू द्या, जपावयास लावा, झाले तर हितच होईल. अशा दूरवर विचाराने प्रेरित होऊन त्या कठोर कारागारात आणि वसाहतीतही चोर, दरोडेखोर आणि हत्यारी अशा त्या पतितासही मुसलमानी धर्मांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपण उद्युक्त झाले पाहिजे असे आम्ही तेथील हिंदूस आणि राजबंदीवानांना सांगू लागलो. वरील वाक्ये 6-7 वर्ष आमच्या ओठावर सारखी खेळत होती. सन 1913व्या वर्षी म्हणजे आम्ही अंदमानात गेल्यानंतर सरासरी 1.5-2 वर्षांनी आम्ही हिंदूस बाटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुसलमानांवर पहिला खटला भरला, पहिला प्रतिकार केला. राजबंदीवानातील ज्या लोकांनी आम्हास सहाय्य करण्यास तत्परता दर्शवली
आणि ज्या हिंदू बंदिवानांनी ह्या चळवळीत हळूहळू उत्साहाने भाग घेण्यास आरंभ केला, त्यांच्या सहकार्याने ही शुद्धीकरणाची चळवळ आम्ही सरासरी इसवी सन 1920 ते 21 वर्षापर्यंत, म्हणजे आम्ही अंदमानातून हिंदुस्थानातील तुरुंगात धाडले जाईतो सारखी चालवली होती. हिंदुस्थानात आल्यावर येथील बंदीगृहातही ती सोडली नाही. त्यायोगे आमच्यावर कित्येक वेळा मुसलमानी गुंडांनी शारीरिक आघात करण्याचे, आम्हास ठार मारण्याचे कट केले, यत्न केले. बंदीगृहात दंगे झाले. एकदा आमच्या बंधूंवर मुसलमानी गुंड तुटून पडून त्यांनी त्यास घायाळही केले. पण ती चळवळ थांबली नाही. या चळवळीने अंदमानात नवीन हिंदू बाटवणे तर जवळजवळ अशक्यच झाले. पण पूर्वी बाटलेले हिंदू देखील वसाहतीत शुद्ध केले गेले. अंदमानात शुद्धी. अंदमानात हिंदूस बाटविण्याचा क्रम साधारणतः असा असे की प्रथमतः चलान येताच किंवा त्यानंतर जेव्हा संधी सापडेल तेव्हा हिंदूतील जी कोवळी मुले वा घाबऱ्या स्वभावाची माणसे आढळत, त्यास मिर्झा खान जमादार सक्त कामास धाडी. तेथील मुसलमानी वॉर्डर वा पेटे ऑफिसर त्यास एका बाजूस मारहाण, धाकटपशा व शिवीगाळ करीत, दुसऱ्या बाजूस पूर्वी हिंदू असून बाटलेल्या मनुष्यास चोरून आणलेली मिठाई, तंबाखू इत्यादी वस्तू देऊन प्रेमाने वागवीत. ती नवीन सावजे अगदी त्रस्त होऊन रडकुंडीस आली की त्यास सांगण्यात येई की तू का मरतोस? ह्या आमच्या अमक्या तमक्याप्रमाणे तूही मुसलमान हो, म्हणजे तुझीही पण सर्व कष्टांपासून सुटका होईल. हळूहळू जी सावजे त्या पाशात येत त्याच तंबाखू इत्यादी वस्तू देऊन शेवटी एक दिवस जेवतेवेळी उघडपणे हिंदूंची पंगत सोडून मुसलमानी पंक्तीत नेऊन बसविण्यात येई आणि मुसलमानांचे स्वयंपाकातून वाढण्यात येई. अंदमानास कारागारात हिंदूंचा आणि मुसलमानांचा भंडारा म्हणजे स्वयंपाक त्या त्या जातींकडून निरनिराळा करण्यात येत असे. एकदा ते हिंदू मुसलमानी पंक्तीत जेवताना दिसले की पुन्हा हिंदूच त्यास परत आपल्या पंक्तीत घेणार नाहीत हे मुसलमानास माहीत असल्याने ते त्या बाटवलेल्या हिंदूविषयी अगदी निश्चित होत. केवळ एकदा त्यांचे नाव बदलून मुसलमानी तेवढे ठेवीत. कुणी हिंदू त्यास चुकून जरी त्यांच्या हिंदू नावाने हाका मारू लागला तरी मिर्झा खान आणि इतर मुसलमानी हस्तक त्या हिंदूस दटावून म्हणत, खबरदार, तो मुसलमान झाला आहे, त्याच्या मुसलमानी नावाने त्यास हाका मारा. मुसलमानी धर्माची दीक्षा म्हणजे इतकीच. कुराण, सुनता, निमाज इत्यादी कशाही गोष्टींची आवश्यकता नसे. तंबाखू म्हणजेच सुनता, सक्त काम हेच कुराण, मुसलमानात जेवण हाच निमाज. सर्वसाधारणपणे लोक असे बाटवले जात. त्यातून काहींची पुढे सुनताही करण्यात येई. कारागारातून सुटतेवेळी ते लोक आपले मुसलमानी नाव नोंदीत लावून घेत. त्यावेळी त्यास कोणीही अधिकारी असे विचारित नसे की तू ते हिंदू नाव बदलून मुसलमान नाव का धारण केलेस? तू मुसलमानी धर्माचा अभ्यास करून मुसलमान झालास की धाकदपट आणि लालूच यांना बळी पडून पुढे तो मनुष्य बाहेर वसाहतीत गेला म्हणजे तेथेही मुसलमान अधिकारी असतच. तिथेही अशाच प्रकाराने हिंदूस ते भ्रष्टवीत असतच. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की संकटापुरते कोणी असे बेगडी मुसलमानी पण स्वीकारले असले आणि पुढे कोण्या हिंदूंच्या हाताखाली किंवा स्वतंत्र रीतीने राहण्याचा त्यास प्रसंग येताच त्याने वरकांती मुसलमानी पण टाकावयाचे मनात आणून पुन्हा हिंदूत मिसळण्याचा प्रयत्न केला तरी हिंदूच आरडाओरड करून त्यास बाटला, हा तर मुसलमानांच्या पंक्तीत बसत असे म्हणून त्यास आपल्यातून हुसकावून देत. एकदा बाटलेला मनुष्य गुपचूप पुन्हा हिंदू नाव धारण करून हिंदूंच्या पंक्तीत बसू लागताच मुसलमानाहून कडव्या रीतीने त्यास पिटाळून मुसलमानातच बसावयास लावण्यासाठी हिंदू बंदिवानांची टोळी आरडाओरड करताना आम्ही अनेक वेळा पाहिले आहे. ह्यामुळे मिर्झा खानाधिक मुसलमानी प्रचारकांचे काम अगदी सोपे होई. एकदा कुठेतरी पेचात धरून हिंदू बंद्यास मुसलमानांच्या पंक्तीत जेवण घातले की मग त्यावर पहारा ठेवणे नको, त्यास पुन्हा तंबाखू देणे नको, निमाज पढवणे नको, काही नको. तो मुसलमानांच्या पंजातून सुटू नये म्हणून बाकीची सर्व व्यवस्था हिंदू स्वतःच होऊन करीत. हिंदूस एक दिवस मुसलमान करण्याची तसदी मुसलमानांनी घेतली की त्यात जन्मभर नव्हे पिढ्यानपिढ्या मुसलमानातच राहणे भाग पाडण्याची तसदी हिंदू स्वयमेव घेणार. ही दुर्दैवी स्थिती जरी स्वदेशात तशीच त्या स्वदेशाचीच छाया ज्यात पडलेली त्या काळ्या पाण्यात. अशा रीतीने दर महिन्या 2 महिन्यामागे 3-4 जण तरी हिंदू मुसलमान होत. मग ते परत स्वदेशी आले किंवा अंदमानातच लग्ने करून राहिले तरी त्यांची संतती मुसलमानच होई. आणि 1-2 पिढ्यांनी तर आपले पूर्वज हिंदू होते हे मान्य करण्यासही अपमानकारक असे कट्टर हिंदूद्वेषी मुसलमानी पण त्या संततीत आजन्म शिक्षणाने प्रविष्ट होई. केव्हा केव्हा एखाद्या हिंदू स्त्रीने मुसलमान नवरा केला की ती मुसलमानीण होई.
परंतु जर एखाद्या मुसलमान स्त्रीने उलट हिंदू नवरा केला तर ती हिंदू होई का? छट, तिला होऊ देतो कोण? हिंदू लोकच त्या स्त्रीस हिंदू झाली म्हणून समजण्याच्या ठिकाणी त्या हिंदू नवऱ्यासच तो मुसलमान झाला म्हणून बहिष्कृत करीत. या सर्वस्वी आत्मघातक प्रवृत्तीत आळा घालण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही निश्चय केला आणि 1913व्या वर्षी एका ब्राह्मणाच्या मुलास मुसलमानांनी घेरले असता त्यास बचावण्यासाठी उघड खटपट केली. तीच गोष्ट अशा प्रकारच्या पुढे ज्या अनेक झटापटी झाल्या त्याचे उदाहरण म्हणून थोडक्यात सांगू म्हणजे झाले. हिंदू मुलाचा खटला. हा उत्तर हिंदुस्थानातील ब्राह्मण मुलगा 20-1 वर्षाचा असेल. चोरी करता पूर्वी तुरुंगात जाऊन आलेला म्हणजे दुष्ट संगतीत मुरलेला होता, परंतु अजून ब्राह्मणपणाचा अभिमान घरी. काळे पाणी पाहताच तो घाबरला. त्यात कोलू. पाहता पाहता पठाण वॉर्डरांनी त्यास घेरले. त्या चांडाळ चौकडीचे निर्लज्जपणे घोषित केलेले ब्रीदच असे की हिंदुओं के लड़के को पहले तंग करके म्हणजे त्रस्त करून बिघाडना चाहिए, फिर वो तुरंत मुसलमान बन जाता है. या त्यांच्या घृणास्पद धर्मदीक्षेच्या प्रथम संस्कारास तो मुलगा बळी पडून आधीच बिघडला होता. आता केवळ उघड त्याला मुसलमानी पंक्तीत बसवणे बाकी उरले होते. इतक्यात आम्ही त्यास एका मनुष्याकडून निरोप धाडून हिंदुत्व सोडू नकोस म्हणून विनंती केली. तो म्हणाला, सोडू नको तर काय करू? मिर्झा खान मला पुन्हा कोलूत धाडील. धर्माकरिता त्रास सोसला पाहिजे हे सांगून त्या पतितावर काय परिणाम होणार? त्यास सहाय्य देणे, मिर्झा खानाविरुद्ध सहाय्य देणे अशा स्थितीत आम्हीच स्वतःच कोठडी बंद. त्या स्थितीत केवळ दुर्घट. शेवटी एका संध्याकाळी बारीकडे ती सर्व कागाळी अंतस्थ भेटून घेऊन कळवली. याच्यापूर्वी असे प्रकार होतात हे बारीस माहीत नव्हते. असे थोडेच होते. त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो आम्हासच त्या भागात काय चालते हे तुम्हाला खोलीत कोणी सांगितले? जाऊ द्या हो, ही बिघडलेली पोरे. तुम्ही या पोर खेळत कशाच पडता? इत्यादी आडव्या तिडव्या प्रश्नास विचारित राहिला. तेव्हा दुसऱ्या दिवशी सुपरिटेंडंटला आम्ही तो सर्व प्रकार सांगितला. बारीने त्यांचे कान आधीच भरून ठेवलेले असल्याने त्यांनी आम्हास तेच ठराविक प्रश्न, अशी दृष्ट माणसे हिंदूत राहिली काय किंवा मुसलमान झाली काय इत्यादी विचारले. आम्ही या प्रकरणाच्या आरंभी दिलेल्या कोटी क्रमांनी त्यास उत्तरे दिली. शेवटी सुपरिटेंडंट म्हणाला, कोणी जर आपण होऊन मुसलमान होत असेल तर त्यास आम्ही कसे रोखणार? आम्ही म्हणालो, आपण होऊन जात असेल तर आमचीही पण हरकत नाही, पण मुसलमान बंदिवान होऊन त्रास देऊन, सक्त काम देऊन आणि लोभ दाखवून त्यास मुसलमान होण्यास भाग पाडतात, ह्यास आपण विरोध केला पाहिजे. तेव्हा पर्यवेक्षक म्हणाला, तुम्हास कोणी मुसलमान हिंदू मुलांना त्रास देताना व तंबाखू इत्यादी नियमाविरुद्ध वाटताना आढळला तर कळवा, म्हणजे मी त्यास अवश्य प्रतिरोध करीन, दंड ठोकावीन. कर्तव्य समजून अपमान गिळला. पर्यवेक्षक गेला. पण बारीला आणि मिर्झा खानाला आमचा राग आला, कारण भाषणात त्यांची कित्येक गोप्ये फोडावी लागली होती आणि विशेषतः आम्हास मुसलमानास त्रास देताना धरा म्हणून पर्यवेक्षकांनी दिलेली अनुज्ञा बारीस त्यांच्या स्वतःचा अधिकार भंग करणारी वाटली. मुसलमानात तर जो तो दात खाऊ लागला, कारण हिंदू म्हणजे त्यांच्या परसातला भाजीपाला. त्यास मुसलमान करण्याच्या त्यांच्या पैतृक अधिकाराविरुद्ध कागाळी. त्यांनी जन्मात कधी असला प्रकार ऐकला नाही. बारीने आमची खोड मोडायचा निश्चय करून मिर्झा खानास आणि खवळलेल्या मुसलमान वॉर्डरास आतून त्याच मुलास मी स्वेच्छेने मुसलमान होतो असे म्हणावयास शिकवा म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या भागात राहत असताही जाणून बुजून आमच्या भागात त्यास आणले आणि आमच्या समोर त्यास मुसलमानांच्या पंक्तीत मिर्झा खानाने बसवून मुसलमानी अन्न दिले आणि आम्हास नाव न घेता बिभत्स शिव्या हासडून मिर्झा चालू लागला. त्या बंदिवानास त्या दिवसभर मुसलमानी नावाने ते लोक हाका मारित होते. ज्या योगे आम्हास आपल्या अवशतेची लाज वाटावी, आम्ही ते सर्व अपमान कर्तव्य समजून अर्थातच गिळीत होतो. तुम्ही इतरांना हिंदू का करीत नाही? दुसऱ्या दिवशी सकाळी एक मुसलमान ऑर्डर 2-3 आण्यांची तंबाखू त्या बाटग्याच्या हाती देत आहे, तोच आमची चाळीतून तिकडे दृष्टी गेली. आम्ही ताबडतोब उठून वॉर्डरास सांगितले, पण वॉर्डर पडला हिंदू. गयावया करून म्हणाला, मी धरले तर मिर्झा खान मला मातीस मिळवील. तेव्हा स्वतः आरडाओरड करून आम्ही पेटी ऑफिसरास बोलावून त्या मुलाची झडती घ्यावयास सांगितले, नाहीतर पर्यवेक्षकाला सांगेन. म्हणताच झडती घेतली गेली आणि सर्व तंबाखू त्याच्या कमरेत सापडली. इतक्यात ही गडबड ऐकून धापा टाकीत मिर्झा खान आला. त्याने तंबाखू तुला कोणी दिली विचारताच त्या मुलाने त्या मुसलमानी वॉर्डराचे नाव सांगितले. मिर्झा खान आम्हास चाळीत तसे बंद ठेवून त्या मुलास खटला भरण्याकरिता म्हणून बारीकडे घेऊन गेला. परंतु पुढे पाहतो तो त्या गोष्टीचा काहीच पत्ता नाही.
बारीला संध्याकाळी विचारले तर त्यांनी अर्थातच खेकसून उत्तर दिले की तुरुंगाचा खटले करणारा अधिकारी मी आहे. तुम्ही एक बंदी आहात. बंदीप्रमाणे स्वतःविषयी काय ते बोला, नाहीतर शिक्षा खाल. पर्यवेक्षक 2 दिवसांनी पुन्हा फिरतीवर आला. त्याला बारीने काय सांगितले होते ते तरी काढून घ्यावे म्हणून आम्ही पुन्हा अर्ज म्हणून चाळीतून हाक दिली. त्या पर्यवेक्षकास आठवड्याचा ठरलेला दिवस सोडून कोणी बेशिस्त अर्ज केला तर चीड येत असे. तेव्हा काही त्यामुळे आणि काही बारीने जे काही त्यास सांगितले होते त्यामुळे चिडून तो खसकन अंगावर येऊन म्हणाला, दुसऱ्या बंदिवानांविषयी बोलण्याचे तुम्हाला काही कर्तव्य नाही. काम करा. मीही साफ सांगितले. मी माझे आवेदन करणार. तुम्हास पाहिजे तर ऐका, नाहीतर ऐकू नका. राजबंदिवान एकमेकांशी नुसते बोलले तरी त्यांच्या कागाळ्या करण्याचा जर इतर बंदिवानांना अधिकार आहे, आमच्या चिठ्ठ्या जर हव्या त्यास धरता येतात, तर आम्हासही धर्मासारख्या काही इतरांविषयी बोलण्याचा अधिकार आहे. माझे जरा संतापाचे निश्चयी उत्तर ऐकून आणि आवेदन ऐकणे हे त्यांचे कर्तव्यच असल्याने पर्यवेक्षक जवळ आला आणि म्हणाला, बोला काय ते. तेव्हा मी म्हणालो, तंबाखू मुसलमान वॉर्डराने देताना मी धरले असता त्या मुसलमान वॉर्डरावर खटला भरला गेला नाही. पर्यवेक्षक गोंधळला. बारीला त्रासून म्हणाला, हे काय आहे? कुठे आहे तो मुसलमान वॉर्डर? इतक्यात बारीने डोळ्यात खुणवताच मिर्झाखान पुढे होऊन म्हणाला, हुजूर, ये बाबू ने तंबाखू खुद वो लड़के के कपडे में रखी थी. स्वतः तंबाखू त्या मुलाच्या कपड्यात लपटून मुसलमान वॉर्डरावर हा असा खोटा खटला करत आहे. त्या पोरास विचारता त्याने तेवढा प्रामाणिकपणा केला की बाबूने तंबाखू दिली हे खरे नाही असे सांगितले. पर्यवेक्षक मनात तरकला. मिर्झाखान पुढे बोलू लागता चूप रहो म्हणून त्यास धमकावून आम्हास म्हणाला, या धर्मांतरांच्या बाबतीत तुमचे म्हणणे तरी काय आहे? मी म्हणालो, थोडक्यात माझे मागणे असे आहे की वसाहतीत कोणीही मनुष्याने कुराणाचे किंवा बायबलचे अध्ययन करून प्रामाणिकपणे जर हिंदू धर्म सोडण्याचे ठरवले तर त्याने प्रथम अधिकाऱ्यास तसे कळवावे आणि अधिकाऱ्याने त्यावर कोणीही कपटाने वा बळाने सक्ती केली आहे की नाही याविषयी चौकशी करून नंतरच त्यास तसे करण्यास परवानगी द्यावी आणि वयात येण्याच्या आधी कोणाही हिंदू मुलास परधर्म स्वीकारण्याची मूलतःच बंदी करावी. ही झाली एकंदर वसाहतीची गोष्ट. परंतु अंदमानाच्या बंदीगृहात तर अल्पवयी असो वा प्रौढ असो कोणाही हिंदूस परधर्मात जाण्याची केव्हाही अनुज्ञा देण्यात येऊ नये. यावर पर्यवेक्षक म्हणाले, वसाहतीचा प्रश्न मी कमिशनर पुढे मांडीन. कारागारापुरते माझे म्हणणे असे आहे की स्वेच्छेने जर कोणी धर्मांतर करू लागला तर त्यास आम्ही काय म्हणून रोखावे? सक्ती किंवा लालूच दाखवून मात्र मी यापुढे कोणाही हिंदूस परधर्मात जाऊ देणार नाही. मध्येच रागाने जळफळत बारी म्हणाला, तसे देखील करणे आम्हा जड जाईल, कारण सरकारने सर्वांस धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. मी म्हणालो, धार्मिक स्वातंत्र्यासाठीच मी म्हणतो कारागारात कोणाही हिंदूस परधर्मात जाऊ देऊ नये, कारण दोन्ही धर्मांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर मग जर कोणी परधर्म स्वीकारेल तर ते धार्मिक स्वातंत्र्याचे तत्वानुरूप झाले असे म्हणता येईल. परंतु या कारागृहात मुसलमान अधिकारीच प्रबळ असल्याने त्यास त्यांची बाजू मांडता येते, परंतु आम्हा हिंदूंची बाजू मांडण्यास हिंदूस काहीच स्वातंत्र्य नाही. उदाहरणार्थ, मला जर कोणा बंदिवानाशी नुसते बोलताना कोणी पाहिले तर त्यास आणि मला शिक्षा होते. तेव्हा असल्या निर्बंधांचा अर्थ इतकाच होणार की मुसलमानास मात्र त्यांच्या धर्माची बाजू अधिकाराच्या बळावरही मांडण्यास स्वातंत्र्य असणार, पण हिंदूस मात्र ते स्वातंत्र्य नाही. तेव्हा बारी म्हणाला, हिंदू पेटी ऑफिसर आणि तंडेल काहीतरी आहेतच, ते का हिंदूस हिंदू धर्माची बाजू सांगत नाहीत? मी स्पष्टपणे सांगितले की हिंदू तंडेलाधिकांवर तुमची विशेष वक्र दृष्टी आहे. दुसरे असे की हिंदू तंडेल हिंदू धर्मावर आणि मुसलमानी तंडेल मुसलमानी धर्मांवर व्याख्याने आणि वादविवाद करू लागले तर हे कारागृह धर्मप्रचाराचा एक अड्डाच होईल. परंतु तुमच्या नियमाप्रमाणे तंडेलाधिक बंदी अधिकाऱ्यास सुद्धा बंदिवानांशी कारागृहीय कामावाचून अवाक्षर बोलण्याची परवानगी नाही. मग कारागृहाची शिस्त ठेवावयाची तर त्या धर्मप्रसाराचा असा अड्डा तुम्ही करू शकाल. पर्यवेक्षक मध्येच म्हणाले, पण तुम्ही हिंदू लोक मुसलमानांचे हिंदू का करून घेत नाही? नेहमी दुसऱ्यांच्या नावाने का ओरड करता? तीव्र आणि खरा आक्षेप. हा त्यांचा आक्षेप किती तीव्र आणि खरा होता तो अर्थातच मला बोचला. मी म्हणालो, वास्तविकपणे पाहता कोणासही आपल्या धर्मात वा समाजात बळाने वा खटपटीने न ओढण्याचा हा हिंदूचा नियम धर्मस्वातंत्र्याच्या उदात्त तत्वांवरच अधिष्ठित होता. धर्म म्हणजे तेरड्याच्या रंगासारखी दिवसातून 3दा बदलणारी प्रवृत्ती नव्हे, हे त्यांचे तत्व कोणासही मान्यच होईल.
परंतु तरवारीच्या आणि लोभाच्या धारणेंनीही धर्मप्रसार योग्य निदान क्षम्य आहे असे मानणाऱ्या भयंकर पंथांशी तोंड देण्याचा प्रसंग आल्याने आता मात्र त्या उदात्त तत्वास चिकटणे म्हणजे त्यांच्या हेतूंचा विपर्यास करणे होय हे आम्हास समजू लागले आहे. ऐतिहासिक शुद्धीकरणाची उदाहरणे सोडली तर आर्य समाजी शुद्धीकरण हिंदू करतात ते आपणास माहीत नसेल, पण निदान विवेकानंदांनी अमेरिकेतून येताना मिस नोबलला निवेदिता करून हिंदू दीक्षा दिली हे आपण ऐकले असावे. इथे तिची पुस्तके आमच्या ग्रंथालयात आहेत, आपण पहावे खरे की खोटे ते. हिंदू लोकात आपला धर्म दुर्बल आहे अशी भीती वाटते म्हणून ते अन्य धर्मात तो उपदेशित नाहीत असे नसून कोणत्याही धर्मात का असेना, पण मनुष्य खरी साधना करील तर मोक्ष मिळविलच. धर्म असा जगतात एकच आहे अशी त्यांची उदात्त भावना असते. ते धर्मांकडे समाजबळाचे एक साधन या दृष्टीने पाहतच नाहीत. हे ऐहिक दृष्टीने सामाजिक जीवनाच्या दृष्टीने चूक आहे असे मलाही वाटते, पण मूळ तत्व काय ते सांगितले आणि ते निरपेक्षतः पाहता अत्यंत उदार आहे हे कोणास नाकारता येणार नाही. पापासक्त मिर्झाचा थरकाप. तो पर्यवेक्षक सद्भिरुचीचा आणि शक्यतो निपक्षपातपणे वागू इच्छिणारा गृहस्थ होता. त्याचा उल्लेख मागे आलेलाच आहे, पुढेही येईल. आमचे वरील अर्थाचे बोलणे तो शांतपणे ऐकून घेत होता. त्याच्या मनावर गंभीर परिणाम झाल्यासारखी त्याची मुद्रा झाली. त्याने अधिक काही न बोलता म्हटले, मी तुमच्या म्हणण्याचा विचार करीन. सध्या मी इतकीच आज्ञा देतो की या ब्राह्मण मुलास हिंदूंच्या पंक्तीतच जेवले पाहिजे. जर याला कोणी मुसलमानाने अन्न दिले किंवा त्रास दिला तर ध्यानात ठेवा. समजा. मिर्झा खानाकडून वळून तो हे शेवटचे शब्द दरडावून बोलताच जवळजवळ गुडघ्यापर्यंत डोके आणि हात वाकवून त्या पापासक्त मिर्झाने थर कापत सलाम केला आणि पर्यवेक्षक गेला. परंतु मुसलमानास ही तंबी मिळाने जरी बरेच कामं झाले तरी खरी अडचण ती पुढेच होती, कारण त्या मुसलमान मुलास होऊ द्यावायचे नाही म्हणून पर्यवेक्षक जरी म्हणाला त्यास हिंदूंच्या पंक्तीतच बसवा, तरी हिंदूंची पंगत त्याला बसू कशी देणार त्यांच्यात. त्याने 1-2 दिवस मुसलमानी पंक्तीत जेवण घेतलेले होते ना. इतकी भांडाभांडी करून मुसलमानांचा दुष्ट हेतू विफल केला, पण आता हिंदूंच्याच पुढे काय करणार ही अडचण बारीने तेव्हाच ताडली. पण पहिल्या दिवशी चुप्प राहिला, कारण पर्यवेक्षकाने त्यासही थोडा दाबला होता. इकडे आम्ही निरोप धाडून थकलो. हिंदूत कुजबूज सुरूच की आपण नाही बुवा त्याच्या पंक्तीत बसणार. अंदमानात हिंदूत पुन्हा निरनिराळे भेद मानले जात नसत. सर्व हिंदू हाताहाताच्या अंतराने एकाच ओळीत बसत आणि मुसलमान दुसऱ्या. तेव्हा कित्येक हिंदूंच्या मिन्नतवाऱ्या केल्या, सांगितले, अरे हा मिर्झा आपल्या मुलास प्रथम त्याच्या पापी भोग लालसेस बळी देऊन नंतर त्याचा धर्मबळाने छिनावून घेतो. आज प्रथमच तो थरकापत आहे, आता त्यास धाक बसला आहे. तोच तुम्ही त्या मुलास हिंदू पंक्तीत नको म्हणून म्हणाला तर बारी आता प्रतिवृत्त रिपोर्ट धाडून पर्यवेक्षकाची देखील आपल्या बाजूचा निकाल दिला म्हणून फटफजिती उडविल. हा मिर्झा खान आज कसा नांगी टाकल्यासारखा झाला आहे, तो उद्या पुन्हा तुमच्या हिंदूंच्या उरावर नाचू लागेल असे नाना प्रकारे समजावले. पण ते अडाणी हिंदू ठीक आहे म्हणून स्पष्टपणे म्हणेनात. आमच्या म्हणण्याने समाधान जरी न झाले तरी शेवटी 1-2 आम्ही अक्षरशः हात जोडल्याने आमच्याविषयी त्यास वाटत असलेल्या पूज्यतेमुळे ते ओशाळले आणि पंक्तीच्या टोकास एक हातावर आम्ही बसावे आणि आमच्या शेजारीच त्या मुलाने बसावे इतके त्यांनी मान्य केले. हे सर्व लपून छपून मिर्झा खान बारीचा डोळा चुकून करावयाचे कोण तो त्रास. पण शेवटी तो पोरगा हळूहळू जे काही हिंदू आम्हास मिळाले त्यांच्या शेजारी हिंदू पंक्तीत लागून बसू लागला. बारीचा हा डाव तर फसला, परंतु पर्यवेक्षकाने शेवटचा सामान्य निर्णय असा काहीच न दिल्याने मुसलमानांचे प्रयत्न आतून चालूच होते. फरक इतकाच, आणि तो महत्त्वाचा होता, झाला की ते आता अगदी धांगडधिंगा घालीत नसे झाले, भीत राहत. पण त्यांचा आमच्याविषयी द्वेष मात्र तीव्रतेला गेला आणि त्यांच्या धर्मांतरास पूर्वी विरोध तेवढा न करणारा बारीसाहेब आता गुप्तपणे उत्तेजन देऊ लागला. शुद्धीकर्याला प्रगट प्रारंभ. बंदीगृहात मुसलमानास भ्रष्टीकरणाच्या खटपटी करताना मी रोखले. ही गोष्ट वसाहतीत सर्वतोमुखी झाली. काही बंदिवान उत्तर हिंदुस्थानातले आर्य समाजीयांची व्याख्याने ऐकलेले होते. त्यातील 2-3 प्रत्यक्ष साथ देण्यासही आरंभ केला. अंदमानला आम्ही गेलो त्यापूर्वीच काही उत्साही मंडळींनी तिथे एका लहानसा आर्य समाजाचा केंद्र स्थापिलेला होता, पण त्यात प्रचारकार्य वा कोणीसही चळवळ संघटितपणे अंगावर घेण्याची मुळीच शक्ती नव्हती. आणखी शुद्धीविषयी तर अंदमानात काही करणे शक्य आहे ह्याची जाणीव देखील साहजिकपणेच नव्हती.
तथापि त्यातील मंडळीस आमचे शुद्धींचे प्रयत्न ऐकून समाधान वाटले आणि हळूहळू त्यांचे सारे सहकार्यही मिळू लागले. ही काही थोडकी गोष्ट नव्हे. पुढे तर त्यांच्यातील 1-2 मंडळींनी अंदमानात आम्ही आरंभलेल्या चळवळीचा प्रसार करण्याचे कामी वर्णनीय पुढाकार घेतला आणि उत्साहाने कार्य चालवले. त्यात काही स्वतंत्र अधिकारीही होते. देशातून आर्य समाजाची तत्त्वे ऐकून आलेल्या अशाच बंदिवानांपैकी एक हिंदू बंदिवान यावेळीच वसाहतीत शिक्षा खाऊन तुरुंगात पुन्हा बंद करण्यात आलेला होता. बदमाश धिटाईत हा कोणाही मुसलमान गुंडास हार जळणारा नव्हता. देशातील जन्मठेपेची शिक्षा खाल्ल्यानंतर अंदमानातही या स्वारीने इतकी दांडगाई, बंदीतून पलायने, मारामाऱ्या, अफूविक्री इत्यादी ढंग केले होते की मुसलमान गुंड त्यास वचकत असत. त्याच्याशी मैत्री असलेल्या हिंदू मुलाकडे ते कधीही नीच दृष्टीने पाहावयास धजत नसत, कारण त्याच्या परिचित किंवा स्नेहांकित मनुष्यास कोणी त्रास दिला की तो सर्व निर्बंध गुंडाळून ठेवून त्यात चोपून काढीत असे आणि त्याचे काही बिंग फोडून सत्यानाश करीत असे. ह्या हिंदू बंदिवानाच्या ह्या धीट बदमाशीस सुदैवाने मुसलमानी बदमाशांप्रमाणे स्वधर्माभिमानाची आणि स्वजातीच्या अभिमानाची थोडी बहुत धार मिळालेली होती. आमच्या शुद्धी प्रयत्नाने मुसलमानांची झालेली मानहानी पाहून त्यास बरे वाटले आणि त्याने आम्हास सहाय्य देण्याचे वचन दिले. आम्ही आता असा निश्चयच केला होता की ज्या नीच बदमाशात आम्हास दिवस कंठावे लागत आणि ही जातीय कार्ये पार पाडावी लागत, त्यांच्यात शिवीगाळी, चोरीमारी, मारकाट इत्यादी बिभत्स आणि नीच शस्त्रांनी झुंज देण्यासाठी धटासी आणावा धट, उद्धटी सोडावा उद्धट ह्याच नीतीचा अवलंब करून मुसलमान गुंडांची खोड मोडण्यास हिंदू गुंडास हाती धरायचे. त्याप्रमाणे ह्या बंदिवानास आम्ही पहिले काम असे सांगितले की पूर्वी मुसलमान झालेला एक 25 वर्षाचा हिंदू तरुण जो पुन्हा हिंदू होऊ इच्छित आहे म्हणून आम्हास म्हणत असे त्यांचे प्रकरण हाती घेऊन तडीस लाव. आम्हास पर्यवेक्षक एकदा म्हणाला होता ना की हिंदूस मुसलमान बाटवितात म्हणून नुसते ओरडता का? तुम्ही हिंदू का मुसलमानास हिंदू करू शकत नाही? यात त्यांच्या आव्हानास आम्हास एकदा उत्तर द्यावयाचेच होते. वरील जात्याभिमानी हिंदू बंदिवान हाताशी येताच आम्ही अंदमानाच्या तुरुंगातच शुद्धी संस्कार करून 4-5 वर्ष मुसलमान होऊन राहिलेल्या वरील तरुणास हिंदू धर्माची पुनर्दिशा देण्याचे ठरवले. त्या बंदिवानाने इतक्या उत्साहाने हे कार्य मनावर घेतले की त्याच्याशी स्नेह असणाऱ्या आणखी एका बाटलेल्या हिंदू मुलाचेही मन त्याने पुन्हा हिंदू होण्यास वळवले आणि कोणाच्याही धाकदपटशा न जुमानता ते कार्य उघडपणे करण्यास तो सिद्ध झाला. तो जरी अनेक शिक्षा खाल्ला, बदमाश बंदिवान होता, तरी राजबंदी नसल्याने एका कारखान्यात 10-20 बंद्यांवर मुकादम म्हणून नेमला गेला होता. आम्ही कोठडी बंद किंवा चाळी बंद होतो म्हणून त्याच्या कारखान्यातच ते अंदमानातील प्रथम शुद्धी कार्य करण्याचे त्यास सांगितले. दोघांना परत हिंदू करून घेतले. एका रविवारी सर्व बंदिवान कपडे धुण्याच्या धांदलीत असता आणि मिर्झा खानाधिक मुसलमानी अधिकारी त्यांच्या व्यवस्थेत गुंगून गेले असता इकडे वरील हिंदू मुकादमाने त्या 2 तरुणांना एकीकडे नेले. स्नान करून नवे कपडे घालून ते 2-3 हिंदू समक्ष आम्ही हिंदू धर्मात परत येऊ इच्छितो, आम्हा स्वीकारा म्हणून प्रार्थना करते झाले. त्यांना तुळशीपत्र खावयास देऊन गीतेचे श्लोक आणि तुळशीदासाच्या रामायणाचा अध्याय वाचून दाखवून शुद्धी समारंभानिमित्त हेतुपूर्वक गुप्तपणे करून ठेवलेला शिरा सर्व हिंदू बंदिवानात वाटण्यात आला. हा प्रकार काय चाललेला आहे हे मिर्झा खानात समजण्यापूर्वीच जो तो आपल्या खोल्यात जाऊन बसलेलाही होता. त्या दिवसापासून त्या 2 मुलांनी निमाज पडण्याचे सोडले. आम्ही सर्व त्यास हिंदू नावाने हाका मारू लागलो. मुसलमान त्यास मुसलमानी नावाने हाका मारीत ते त्यास ओ देईनात. ते तुळशी रामायण पुन्हा वाचू लागले आणि हिंदूंच्या पंक्तीत जेवू लागले. या झटपट शुद्धी समारंभाची ही टूम पाहून अंदमानामधील बंदिवानात मोठीच खळबळ उडाली. काही दिवस मुसलमान अधिकारी आणि बारी देखील अगदी चूप राहिले, कारण त्यास धाक होता की जर त्यांनी पर्यवेक्षकास ही कागाळी कळवली तर ते आम्हास मागचे सर्व भांडण उकरून काढण्यास आयतेच निमित्त होईल. त्यातही मुसलमान अजून आशा होती की माझे प्रयत्नास 2-4 जण सोडून हिंदू लोकच आज नाही उद्या प्रतिकार केल्यावाचून राहणार नाही. हेतुपूर्वक गुप्तपणे करून ठेवलेला शिरा म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद सर्व हिंदू बंदिवानात वाटण्यात आला. हिंदूंचाच हिंदूकरणास विरोध. आणि शेवटी तेच खरे झाले, कारण तेथे असलेल्या एका हिंदू तंडेलाने हिंदू बंदिवानात आमच्या या शुद्धीकृत हिंदूस पुन्हा हिंदूंच्या पंक्तीत नेऊन बसविण्याच्या खटाटोपीने पसरत चाललेल्या गुपचूप असंतोषास वाचा फोडली
आणि आम्हास पाण्यात शिवण्याची बंदी केली. राजबंदीवानांचा धाक असल्याने ते कोणी अधिकाऱ्याकडे उघड प्रतिवाद करण्यास वा खटला करण्यास गेले नाहीत. तरी आम्हास हिंदू लोकातील या तंडेलांचे अनुयायांनी गुपचूप चिमटे घेण्याची पराकाष्ठा केली. आम्हास आमच्या तोंडावर भंगीबाबू म्हणून पदवीदान करण्यासही या ठाकूररावांनी कमी केले नाही. येथेच हेही सांगून टाकणे इष्ट आहे की इतके झाले तरी दिवसेंदिवस या भंगीबाबू चाचपक्ष, भंगीबाबू म्हणजे मुसलमान झालेल्या मनुष्याबरोबरही त्यास हिंदू करून जो जेवतो तो, इतका जोराने वाढत चालला की शेवटी त्याचा प्रमुखपणे अभिमान धरण्यावरील ठाकूर तंडेलाची स्वारीच स्वतः समाविष्ट झाली. कारण 2-3 वर्षाच्या आत वरील ठाकूर बंदिवान हिंदुत्वाचा पक्का प्रचारक झाला आणि शक्य ते सहाय्य आम्हास देऊ लागला. ह्या शुद्धीची बातमी आम्ही आपण होऊन पर्यवेक्षकांच्या कानावर घातली नाही. कारण जर बारी आम्हास मुसलमानांप्रमाणेच हिंदुत्वाचा प्रचार करण्यास अडथळा न करता वाव देऊ लागला तर आम्ही होऊन नसते भांडण तरी का उपस्थित करा. बारीला वास्तविकपणे हिंदू धर्म गेला काय किंवा मुसलमानी धर्म मेला काय सारखेच होते. त्यास मुसलमानांचा पक्ष आवडे तो यासाठीच की ते त्यांच्या निर्बंधाविरुद्ध लहरीप्रमाणे वाटेल ती मारपीट करीत आणि राजबंदीवान हिंदू असल्यामुळे मुसलमानास त्याच्यावर ठेवणे अधिक बिनधोक्याचे असे. आमच्या शुद्धीविरुद्ध उघडपणे आम्हास प्रतिबंध केल्यास पर्यवेक्षकापर्यंत हे प्रकरण जाईल आणि पर्यवेक्षकाने मागे आमच्या म्हणण्याप्रमाणे थोडे बहुत ऐकले असल्यामुळे तो बारीच्याच विरुद्ध जाणार नाही असेही नक्की नव्हते. अशा अनेक अडचणींनी आमच्या पहिल्या 2-4 शुद्धीच्या विरुद्ध पर्यवेक्षकापर्यंत उघड कागाळी फारशी झाली नाही. सिलोनी ख्रिश्चन शुद्ध झाला तोवर आम्ही शुद्धीचा उद्योग एकसारखा चालूच ठेवला. एकदा सिलोनमधील 3-4 सुशिक्षित काही मारामारी आणि हत्यादिक अपराधास दंडित होऊन अंदमानास जन्मठेपीवर आले. त्यांचा आमच्या राजबंदीवानांशी परिचय होऊन त्यातील 2-3 तर आम्ही अंदमानाच्या मागे वर्णिलेल्या संस्थेचे शपथबद्ध सभासदही करून घेतले. ह्यात एक जण सिलोनमधील असतानाच ख्रिस्ती झाला होता. त्यासही येता जाता उपदेश करून हिंदू होण्यास विनंती करण्यात आली. त्यांच्यात जे 2 कर्ते होते त्यात तुरुंगातून सुटताच चांगले लेखकाची जागा वसाहतीत मिळालेली होती. तशी जागा आम्ही हर प्रयत्नाने तुलाही देऊ, तू चिंता करू नकोस इत्यादी व्यावहारिक दिशेची चर्चा करता तो शेवटी हिंदू होण्यास तयार झाला आणि शेवटी आमच्या झटपट शुद्धी संस्कार पद्धतीने त्यासही शुद्ध करून घेण्यात आले. अंदमानच्या तुरुंगात ख्रिश्चन पंथीय लोकांसाठी एक पाद्री केव्हा प्रार्थनेस येई. तो जेव्हा पुन्हा आला तेव्हा या शुद्धीकृत सिलोनीने त्यास आपण हिंदू झाल्याचे सांगितले. पाद्री चकित झाला. त्याने ती गोष्ट पर्यवेक्षकाच्या कानावर घातली. पर्यवेक्षकाने चौकशी चालवली तेव्हा पुन्हा एकदा शुद्धी प्रकरणाची उलाढाल अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचली. हे मात्र ध्यानात ठेवण्यासारखे आहे की तेथील इंग्रजी अधिकाऱ्यांनी एका ख्रिस्त्यास परत हिंदू केले म्हणून कोणत्याही चिडखोरपणाने प्रदर्शन केले नाही. केवळ योग्य तीच चौकशी चालवली. बंगाली मुलाला वाचवले. याच्याच आगेमागे एका बंगाली हिंदू मुलास पाठवण्याचा कट मुसलमानांनी केल्याचे माझ्या कानावर आले. ह्या मुलावर गांजा पिण्याचे व्यसनापायी किंवा अशाच कसल्या अविचारापायी एका सुरी भुसकल्याने सहसा हत्या केल्याचा आरोप होता. तो 18 वर्षाचा असेल नसेल तो तुरुंगात येताच मिर्झाखानी पापवासनेस बळी पडून त्यास मुसलमानांच्या हाताखालीच ठेवण्याची व्यवस्था केली गेली होती. नंतर तो त्यांच्यात मुरलासा वाटल्याने त्यास रीतीप्रमाणे मुसलमान करून टाकण्याचा बेत झाला. ही बातमी लागताच मी काळ्या पाण्यावर अशाच अल्पवयात येऊन जवळजवळ 10 वर्ष झालेल्या एका हिंदू तरुणास बंदिवानास त्या मुलास त्यांच्या हातून फोडण्यास सांगितले. हा तरुण बंदिवानही अंदमानाच्या गुंडातील एक पटीचा गुंड होता. त्याच्याजवळ पैसेही खूप असत. त्याने आपल्या मानेत केलेल्या खोपडीतच 10-12 गिन्या सहज बाळगून असावे. तो 4दा धाडस करून वसाहतीतून पळून 4-4 महिने निबिड अरण्यात दडून बसला होता. आपत्तीने किंवा अज्ञानाने त्या दुष्टांच्या वसाहतीत जिवंत राहण्यासाठी त्याला जरी आपद्बाह्य पापे करावी लागत तरी त्याच्या मनावर दुष्टतेची छाया तितकीच पडली नव्हती. त्याचे मन सत्कर्मपरायण आणि श्रद्धायुक्त असून ज्यावर त्याची श्रद्धा बसे त्याच्यासाठी संकट सोसण्याची प्रामाणिक प्रवृत्ती त्याच्या ठायी असे. ज्या भागात तो बंगाली मुलगा मुसलमाने ठेवला होता त्याच भागात त्या हिंदू तरुणाने जाऊन राहावे आणि ते सगळे बिंग फोडावे असे ठरले. राजबंदीवानांना जरी या भागातून त्या भागात जाता येत नसे ते काम बारी स्वतः करी. तरी इतर बंदिवानांचा भाग बदलण्याचे काम साधारणतः एका मुंशीचे हाती होते. त्या मुंशीस वरील हिंदू तरुणाने 2 रुपये देताच त्याने सहज एके दिवशी बंदिवानांची आलटापालट करता करता त्या तरुणास त्या बंगाली मुलाचे भागात त्याच्या खोली शेजारच्या खोलीतच राहावयास धाडून दिले.
तेथे 8 दिवसाच त्या बंगाली मुलाचा लोभ त्या हिंदू तरुणावर बसला. त्यास थोड्याशा उच्च प्रतीचा धर्म, देश, जाती इत्यादी गंभीर प्रवृत्ती जागृत करणारा उपदेश करताच त्याने त्यास बाटवण्याचे कसेबसे बेत चालले आहेत ते कळवले. आणि आपण जरी मनातून मिर्झा खानाधिक मुसलमानांचा द्वेष करतो तरी त्यांच्या छळाच्या आणि पीडेच्या धाकाने मी त्यास उघड प्रतिकार करू शकणार नाही. तुम्हीच त्यास प्रतिबंध करा, असे त्या मुलाने सांगितले. हे निश्चित होताच त्या हिंदू तरुणाने माझ्या विचाराने ज्या दिवशी मुसलमान त्यास यथासंस्कार बाटवणार म्हणून कळले होते त्या दिवसापर्यंत चुप्प राहून त्या सर्वांस आयत्या वेळी पकडून द्यावयाचे ठरवले. एका रविवारी त्या भागाचा मुसलमानी तंडेल स्वतः त्या मुलाच्या भ्रष्टीकरणासाठी चोरून पुढाकार घेऊन त्या मुलाला इतर बंदिवानासह खोलीत बंद न होता बाहेरच राहा म्हणून म्हणाला. नंतर ते 10-5 मुसलमान हौदावर एका आडोशाशी बसून त्या मुलास बहकवण्यासाठी बाहेरून तुरुंगात आणलेला जिलबीचा पुडा सोडून बसले आणि त्यास आपल्या हातचे पाणी आणि ते खाणे खावण्याची आणि नंतर स्वतःही जिलबीवर हात मारण्याची सगळी सिद्धता झाल्यावर त्यापैकी एकजण तो भोजन समारंभ सुरू करण्याच्या निमित्ताने त्या मुलास समजावून सांगत त्यास मुसलमानी कलमाही पडवू लागला. जर तू मुसलमान झाला नाहीस तर तुला आम्ही आजपर्यंत दिलेल्या आरामाचा काही उपयोग न केल्याने तू कृतज्ञ झालास असे आम्ही समजू आणि तुला कष्टकारक कामे करावयास लावू, असा धाकही त्यास मधूनमधून दाखवण्यात येत होता. हा दाग दाखवीत कलमा पडण्याचा समारंभ आडोशात चालला आहे तोच एकाएकी तुरुंगातील एक गोरा अधिकारी घेऊन तो हिंदू तरुण अकस्मात त्या चांडाळ चौकटीच्या पुढे दत्त म्हणून उभा राहिला. कारण सकाळी मुसलमान तंडेल इकडे व्यग्र झाला आहे असे पाहून तो गुपचूप त्या भागातून बाहेर गेला होता. त्याच्या पैशाचे वॉर्डर इत्यादी सर्व लोक मिंदे असल्याने त्यास कोणी फारसे अटकावीतही नसे. त्याने भागातून बाहेर पडताच नीट कारागृहाच्या कार्यालयात जाऊन तिथे उपस्थित असलेल्या एका गोऱ्या दुय्यम अधिकाऱ्यास आपण एक चोरी पकडून देणार आहोत अशी बातमी दिली. तो गोरा अधिकारी अर्थातच त्या बरोबर त्या अस्पष्ट बातमीची चौकशी करण्यास निघाला. मुसलमानांची भ्रष्टीकरणाची वेळ आधीच कळली असल्याने तो हिंदू तरुण त्या गोऱ्या अधिकाऱ्यासमक्ष त्या मुसलमानास त्या मुलासह, त्या जिलबीसह, त्या निमाजासह अचानक येऊन असा पकडता झाला. तो मुसलमान तंडेल एकदम मेल्याहून मेल्यासारखा झाला. त्या मुलाला खोलीत बंद न करता आपल्याशी घेऊन बसणे, जिलबी कारागृहात चोरून आणणे, इतर बंदिवानास निर्बंधाविरुद्ध एकत्र करणे हे कारागारीय अपराधच त्याची खोड मोडण्यास पुरेसे होते. त्यात आता हा नवीन बळाने हिंदू मुसलमान असल्याचा अपराध भरीत पडलेला. त्या हिंदू तरुणाने मागची सर्व कथा अधिकाऱ्यास समजावून सांगितली. खटला भरला गेला. बारीही त्या तंडेलाच बचविण्यात धजला नाही. त्या बंगाली मुलाने आपल्या कथनात सर्व वस्तुस्थिती पर्यवेक्षकासमोर खटला चालताना सांगितली. पर्यवेक्षकांवर त्यांचा अर्थातच परिणाम होऊन आम्ही आजपर्यंत मुसलमानी नीच धर्मवेडाचा हिंदू बंदिवानास भयंकर त्रास होतो म्हणून जे प्रतिवाद करीत आलो ते किती खरे होते हे त्यांच्या ध्यानात आले. या खटल्यात मुसलमानांनी आमचे नाव गुंतवून आम्ही मुसलमानात हिंदू करतो म्हणून कथन केले तेव्हा अनायासेच आम्हास बोलावणे झाले. आम्ही ती गोष्ट अर्थातच मान्य केली आणि पर्यवेक्षकास मागे माझ्याशी झालेल्या संभाषणाची आठवण देऊन म्हटले की आपणच आव्हान केले होते की हिंदू लोक का मुसलमानास बाटवीत नाहीत.